नागपूरमधील पावसाच्या संदर्भातली नागपूर शहरासह परिसरामध्ये विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस कोसळतोय। जोरदार पावसामुळे घरामध्ये पाणी शिरलंय। घरात पाणी शिरल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। तर जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील शाळांना देखील आता सुट्टी जाहीर करण्यात आली। दरम्यान नागपूरमधून या पावसाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी यांनी। पाहूयात। तर नागपूरमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळतोय। जोरदार पावसामुळे घरामध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय। घरामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली। दरम्यान नागपूरमधून पावसाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। आपण पाहूया। नागपूरमध्ये सकाळपासून जे आहे ते मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे आणि नागपूरच्या सकल भागामध्ये जे आहे ते पाणी साचल्याचं चित्र एकूण नागपूर शहरामध्ये दिसून येत आहे। मी आता सध्याला ओंकार नगर परिसरामध्ये आणि या ठिकाणचे दृश्य आपण पाहू शकतो की अक्षरशः घरामध्ये जे आहे ते 1 ते 1.5 फूट पाणी जे आहे ते या ठिकाणी शिरल्या गेलेलं आहे। पाहू शकतो कशा पद्धतीने सगळे साहित्य जे आहे ते या ठिकाणी भिजल्या गेलेले या ठिकाणी दिसून येत आहे। घरातील सगळ्या आवश्यक वस्तू जे आहे ते सगळ्या भिजून गेलेल्या आहेत। त्यामुळे पाहू शकतो की कशा पद्धतीने नागरिकांचे हाल जे आहे ते सकाळपासून सुरू असलेल्या या पावसामुळे एकूण या ठिकाणी दिसायला मिळतोय। पाहू शकतो की घरातील जे साहित्य जे आहे ते पाण्यावर तरंगताना या ठिकाणी अक्षरशः दृश्यामध्ये दिसत आहे। घरातील भांडे असतील, भांडे देखील जे आहे ते या ठिकाणी अक्षरशः पाण्यामध्ये तरंगताना या ठिकाणी दिसून येतोय। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी नागरिकांचं जनजीवन जे विस्कळीत एकंदरीत या पावसामुळे या ठिकाणी झाल्याचं दृश्य जे आहे ते उपराजधानी नागपुरामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते। आपल्या सोबत या ठिकाणी घरचे नागरिक आहेत। भाऊ काय सांगाल? भाऊ पाणी अगदी घरामध्ये शिरला गेले। रोडचे काम अर्धवट झाल्यामुळे पूर्ण घरामध्ये पाणी साचलेलं आहे। खाण्यापिण्याच्या वस्तू पूर्ण खराब होत आहे आणि सोफा सर्वच खराब झालेला आहे। त्याच्यामुळे पाणी खूप घरामध्ये साचलेलं आहे। पाहू शकतो की आपण इलेक्ट्रिक साहित्य जे आहे ते या ठिकाणी ते देखील या ठिकाणी भिजल्या गेलेलं आहे। त्यामुळे कशा पद्धतीने या ठिकाणी बाजूला सावरण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी एकूणच केले जात आहे। पाहू शकतो की नागपूरच्या ओंकार नगर परिसरामधील हे दृश्य आहे। एकूणच घरामध्ये जे आहे ते गुडघ्यावर पाणी जे आहे ते या ठिकाणी साचले गेले। त्यामुळे नागरिकांचे जे आहे ते या ठिकाणी हाल होताना दिसून येत आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। तर लोकांच्या घराचं देखील कसं नुकसान झालंय, पावसाचं पाणी घरामध्ये शिरल्यानं लोकांना कसा त्रास सहन करावा लागतोय याचा आढावा देखील आपण पाहिलेला आहे। दुसरीकडे रेल्वेच्या रुळांवर देखील पाणी आल्यानं रेल्वे सेवेवर याचा परिणाम होतोय। सकल भागात पाणी साचलेलं आहे। रस्त्यावरती पाणी साचल्यानं वाहनधारकांना देखील वाहन चालवताना कसरत करावी लागते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।